जय हिंद मित्रांनो, लोकसभा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक आर्टिकल आलं होतं मित्रांनो, 10 फेब्रुवारी 2026चं. भारत आणि युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन महासंघामध्ये मुक्त व्यापार करार झालेला आहे मित्रांनो, त्याचबद्दल हे आर्टिकल आलेलं आहे. आणि आज आपण डिस्कस करणार आहे. आर्टिकलमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे की 250 ईसापूर्वमध्ये, इसवी सन पूर्व 250मध्ये कसा व्यापार चालत होता. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे एक्झॅक्ट काय आहे मित्रांनो, उदाहरण घेऊन सांगेन मी तुम्हाला एक्सप्लेन करून. आणि रूल्स ऑफ ओरिजिन काय असतं, उगम देश वगैरे, ही पॉलिसी काय असते ट्रेडिंगच्या ह्याच्यात, म्हणजे व्यापारामध्ये रूल्स ऑफ ओरिजिन काय असतं वगैरे. वाहन उद्योग हे मर्सिडीज BMW हे डिस्कस करणार आहे. आणि फायदा कसा होईल, जसं आपल्याला तोटा व्हायला अमेरिकाच्या ह्याच्यात, इथं कसं काय फायदा आहे, UPIचा यूज काय, आणि कामगार पर्यावरण मानक वगैरे. आणि दुग्ध व्यवसाय आणि कृषी हे तर डिस्कस केलं होतं आपण अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये. ओके, हे पॉईंट काढलेले मित्रांनो, 15 पॉईंट काढलेले. मेन्समध्ये आन्सर रायटिंगला यूज करू शकता तुम्ही. UPSC नाही तर MPSC. आणि 2 क्वेश्चन दिलेले, 150 शब्दात, 250 शब्दात. ओके, लोकसभा लॅब. आर्टिकल कोणी लिहिलेलं आहे मित्रांनो? आर्टिकल लिहिलेलं आहे राजेश अग्रवाल सरांनी. राजेश अग्रवाल सर आहे सचिव, म्हणजे सेक्रेटरी आहे वाणिज्य विभाग, म्हणजे मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये ते सचिव आहे. तर आता जे पण सरकारी लोक असतात, म्हणजे सरकारकडून जे असतात, समजा सरकारी सेवक नाही तर ऑफिसर नाही तर कोणी पण सचिव वगैरे, हे सरकारच्या पॉलिसी दाखवतं, म्हणजे काय काय विन विन सिच्युएशन काय, म्हणजे चांगलं काय काय फायदा झाला आपल्याला वगैरे, ते दाखवेल. आता समजा हे आर्टिकल, आता कालचं जे आर्टिकल होतं आपलं ट्रम्पचं, हे कधी सरकारी एखाद्या नोकरांनी लिहिलं असतं, नाही तर सरकारी ऑफिसर नाही तर कोणा सचिवनी लिहिलं असतं, तर ह्याच्यात चांगले मुद्दे हे केले असते. म्हणजे ते निगेटिव्ह पॉईंट असले तरी पण ते चांगलं पॉझिटिव्ह, कारण सरकारचे गुणगान घ्यावं लागतं. ओके, तर बस काल आपण काय डिस्कस केलं होतं ते 1 मिनटात आपण रिव्हिजन करून घेऊ. मेरी मर्जी नावाचं एक आर्टिकल होतं, आणि इंडिया आणि US जे करार होतं जे आपण 2 आर्टिकल पाहिले त्या दिवशी, कोतीची कुंडीने, हे कराग्रे वस्त्र लक्ष्मी वगैरे आणि करार वगैरे, हे त्याचंच थोडं एक्सटेन्शन आहे. तर आपण पॉईंट काढले होते त्याचे. मी सांगितलं होतं तुम्हाला देशी पशुखाद्य आणि इम्पोर्टेड ॲनिमल फूड. आपलं देशी पशुखाद्य बनतं सोयाबीन सरकीच्या ह्याच्यापासून, पण ते इथेनॉल वगैरे बनवतं मक्क्यापासून. तर मक्क्यापासून जे उरतं बाकीचं चोथा वगैरे, त्याच्यापासून ते ॲनिमल फूड बनवतात. तर त्याचं प्रोटीन वगैरे त्याच्यात चांगलं असतं, पौष्टिक असतं. तर आपल्या जनावरांना चांगलं होऊ शकतं, समजा पौष्टिक खाद्य मिळू शकतं. पण पॉईंट असा आहे मित्रांनो की आपण BT कॉटनलाच परमिशन दिलेली आहे, कापूस जो आहे. बाकी जनुकीय वाण जे आहे बाकीचे त्यांना परमिशन नाही दिली. पण इथं जनुकीय मक्याला आपण परमिशन नाही नाकारलेली आहे. पण जे जनुकीय मक्यापासून बनवलेले पशुखाद्य ते चालतं, हे कसं काय होऊ शकतं? लेखक तेच प्रश्न विचारत होता. नंतर मी सांगितलं की इथं आपण सरकी सोयाबीनपासून पशुखाद्य बनवतो, आणि कधी इम्पोर्ट केलं आपण हे पशुखाद्य, तर मग हे सोयाबीनपासून बनवणारं पशुखाद्य म्हणजे डिमांड कमी होऊन जाईल, म्हणजे सोयाबीनचं भाव परत कोसळेल मित्रांनो, तर शेतकरी हवालदिल होतील वगैरे. आणि तुम्हाला सांगितलं होतं, ह्यांना विचारलं की ते 35% तेल बंद करायचं का ह्याच्यापासून, रशियापासून घेणं. ते म्हणे की परराष्ट्र मंत्र्याला विचारा. आणि लेखक म्हणतो ह्यांना कधी विचारलं असतं, हे म्हटले असते की ह्यांना विचारा वगैरे. मग मी सांगितलं असतं टॅरिफ कसं कसं असतं, म्हणजे आयात शुल्क कसं आकारता वगैरे, चायनाचा मोबाईल आणि इंडियाचा मोबाईल, ते सांगितलं होतं मग. ओके, कालचं आर्टिकल ते कालचं व्हिडिओ बघून घ्या एकदा. आणि हा डेटा यूज करायचा की 35% रशियाकडून घेतो, इतकं तेल आपण आयात करतो, आणि इतकं बॅरल लागतं आपल्याला दरवर्षी. परस्पर समानता बिलकुल नाही मित्रांनो. अमेरिकासोबत जो करार घेतो, करार जो केला आपण, समिती सर्व अमेरिकनच आहे त्या समितीमध्ये, काय चुकलं तर डायरेक्ट ते आपल्यावर अजून टॅरिफ वगैरे लावेल. म्हणजे मी माझ्या शब्दामध्ये म्हटलं ह्यांना, न्यू सायमन कमिटी. आणि 50,000 कोटी डॉलरचा पुढच्या 5 वर्षात सौदा आहे मित्रांनो, जे आता सध्या चालू आहे त्याच्यात दुप्पट. हे पॉसिबल नाही आहे. आणि हे पॉईंट काढले होते मित्रांनो, टेलिग्रामवर पाठवलेले आहे. आणि हे 2 प्रश्न जे कोणीहीच लिहिलेले नाही. तुम्ही आहे ना, एम पी एस सीवाले अजून पण भूतकाळात जगत आहे, पास्ट टेन्समध्ये. त्यांना माहितीच नाही, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, वर्णनात्मक पॉईंट लिहायला लागेल तुम्हाला, इंट्रो लिहायला लागेल, बॉडी लिहायला लागेल, कन्क्लुजन लिहायला लागेल, बॉडीमध्ये पॉईंट टाकायला लागेल. जे पण UPSCचे स्टुडंट आहे इथं, आता दिल्लीमध्ये ORNमध्ये राहता, ओल्ड राजनगरमध्ये, करोलबागमध्ये जे राहता, ते रोज द हिंदू पेपर वाचता, त्याचे पॉईंट्स काढता, रोज 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 पॉईंट्स काढता, रोज पेपर वाचता. आणि तेच पॉईंट इंट्रोमध्ये, कुठं बॉडीमध्ये, कुठं कन्क्लुजनमध्ये ते लिहिता वगैरे. पण MPSCवाले मुलं अजून पण पास्ट टेन्समध्ये भूतकाळाचं जगत आहे. त्यांना तेच वाटतं की हे गोडे बनवायला लागेन आम्हाला,
काळ्या पेनाने आणि ते निघून जाईल. तसं नाही होत मित्रांनो. आणि तुम्ही टायमावर करसान टायमावर नाही होणार. ते हळूच करावं लागतं. फेब्रुवारीपासून चालू आहे आपलं फेब्रुवारीपासून. या वीकचे सगळं आर्टिकल डिस्कस केले आपण, मॅक्झिमम आर्टिकल. तेच तुम्ही पॉईंट काढा. हे जे पॉईंट आहे मी काढून दिलेले, हे डिस्कस केलेले, हे हा डेटा यूज करा, हा डेटा यूज करा आणि ते तिथं लिहून आणा ते. प्लीज वेळेवर काही होत नाही. असो, आजचा आर्टिकल पाहू आपण. लेखक तेच म्हणतो की भारत आणि युरोपीय चे संबंध इसवी सन पूर्वी 250 शतकापासून आहे. म्हणजे कसं सांगू तुम्हाला इंट्रोडक्शन. पहिले युरोपियन कंट्रीमधले जे युरोपियन म्हणजे तेच इंग्रज लोक आपल्याकडून मसाले वगैरे घेऊन जायचे वगैरे, पण ते डायरेक्ट नाही न्यायचे. ते अरेबियन कंट्रीकडून हे मसाले जायचे, मग ते अजून टॅक्स लावायचे आणि ते इकडं पोचवायचे. मग मग त्यांनी विचार केला की आणि सिल्क रूट पण जात होता युरोपियन कंट्रीला, तो आपल्यावरूनच जात होता इथून. तर त्यांनी असा विचार केला युरोपियन लोकांनी का आपण अरेबियन कंट्रीकडून घेणार नाही आणि डायरेक्टच आपण इंडियाचा शोध घेऊ. मग ते शोधत आले होते, इंडियाला शोधत आले होते ते, आणि भारताला शोधत आले होते. आणि मग तेच 1500मध्ये आले होते वाटतं. ते 1498ला वास्को दी गामा वगैरे केव्हा आला होता आठवत नाही. नंतर हळूहळू त्यांनी राज्य केलं. म्हणजे आजूबाजूचे पण त्यांनी कॉलनी बनवली, यांच्यावर पण राज्य केलं वगैरे. तर म्हणण्याचा उद्देश असंच आहे की ते भारताला शोधत आले होते. तर युरोप आणि भारताचे ट्रेडिंगचे संबंध, व्यापाराचे संबंध खूप जुने आहे. फक्त मधात हे इंटरमिजिएट होते. हे अगोदर अरेबियन कंट्री हे मसाले विकत घ्यायचे, 200चा मसाला विकत घ्यायचे आणि ते 800 रुपयाला ते विकायचे असे अरेबियन कंट्री वगैरे. तर युरोपियन लोकांनी म्हटलं आपणच करू. मग आले ते बिचारे, तराजू घेऊन आले आणि आपल्यावरच राज्य केलं वगैरे. असं ते इंट्रोडक्शन हेच लिहायचं. प्रत्येक आर्टिकलचे 3 हे असतं मित्रांनो. हा इंट्रो असतो, ही बॉडी असते आणि एक कन्क्लुजन असतं. इंट्रोमध्ये ह्यांनी एक तर हिस्टॉरिकल इंट्रो झाला की इतकं संबंध आहे वगैरे, आणि बॉडीमध्ये पॉईंट आहे, कोणचे चांगले पॉईंट आहे, कोणचे वाईट पॉईंट आहेत. तर मी सांगितलं ना, हे आता सरकारचीच बाजू मांडणार आहे कारण सचिव आहे. आणि कन्क्ल्युजनमध्ये वे फॉरवर्ड, पुढं काय होऊ शकतं आणि का बरं चांगलं आहे वगैरे, याचं बॅलन्स उत्तरं असतं. चांगले शब्द वापरता कन्क्ल्युजनमध्ये हमेशा. ओके, हे जस्ट मार्क असतं मित्रांनो. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय असतो एकदा तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे बेसिक, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. बाकी असं काहीच नाही. ते शॉर्ट्स, ते 30 सेकंडच्या शॉर्ट्समध्ये नाही होत मित्रांनो. हां, 30 सेकंडचा जो शॉर्ट असतो ना, त्याच्यामध्ये नाही होत कन्सेप्ट समजून सांगणं. आणि ते तर ह्याच्यासाठी मोठेच व्हिडिओ बनवायला लागतात. ते व्ह्यूज येऊ नाही येऊ, पण मोठे व्हिडिओ बनवायला लागतात. ओके, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सांगतो मी काय असतं. समजा भारताचं एखादं भारत चांगला आहे औषधी क्षेत्रामध्ये आणि ब्राझील चांगला आहे कॉफी, सिर्फ इशारा कॉफी आहे. ओके, कॉफीच्या क्षेत्रात भारत चांगला आहे आणि औषधी क्षेत्रात आहे. तर मग दोन्ही एकमेकांशी व्यापार करेल. आणि जो भारत कॉफी पाठवेल तिकडं, आणि भारत औषधी पाठवेल तिकडं, सॉरी, आणि ब्राझील कॉफी पाठवेल तिकडं. आणि त्यांच्यावर जो टॅरिफ होता, आपण जो पाहिला ना ट्रम्पने आपल्यावर 18% केलेला आहे टॅरिफ, आयात शुल्क एक तर कमी लावून नाही तर नाही लावणार आहे. म्हणजे एक हात से ले एक हात से दे. ओके, भारत औषध देईल, हा इथं कॉफी देईल, कारण आपल्या चहाची गरज असते खूप. आणि त्याच्यावर टॅरिफ शुल्क, आयात शुल्क वगैरे लावणार नाही. ह्याला म्हणतात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, मुक्त व्यापार करार. ओके, समजलं. एक असतं रूल्स ऑफ ओरिजिन म्हणजे कंट्री ऑफ ओरिजिन. ओके, कंट्री ऑफ ओरिजिन काय असतं. कंट्री ऑफ ओरिजिन, सपोज इंडिया आणि या बांगलादेश आहे. ओके, कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो, उशीर झाला चलतो आपल्याला. बांगलादेश आणि हा इथं चायना आहे. ओके, बांगलादेश, चायना. ओके, चायना आहे ना, जे आपले स्वस्त कपडे वगैरे ते इथं भारताला डम करतो म्हणजे जे भारताला 100 रुपयाचं शर्ट भेटवायला तो 40 रुपयातच देतो, 30 रुपयातच देतो. त्याचे जे सगळं आहे ते इथंच डम करतो. मग भारत त्याच्यावर आयात शुल्क लावतो.
टॅरिफ लावतो. ओके, अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतो आपण. तर ते मग चायनाला महाग होऊन जातं ते, 40 रुपया शर्ट 140 रुपयाला होऊन जातं चायनाचं ते. तर मग चायना काय करतो आता, मागच्या दरवाजाने म्हणजे ब्राझीललाच ते शर्ट, बांगलादेशलाच ते शर्ट विकेल आणि त्याचा जो टॅग होता तो काढेल आणि दुसऱ्या कंपनीच्या टॅगने ते भारताला विकेल. ओके, परत एकदा सांगतो. भारत चायनाकडून टी शर्ट घेत होता, पण तो खूप स्वस्त्यामध्ये घेत होता, 40 रुपयातच वगैरे. पण जे लोकलचे जे शर्ट होते ते 100 रुपयाचे होते वगैरे. तर जे लोकलचे जे आपले व्यापारी वगैरे जे आपल्या कंपन्या आहेत ते डबघाई सेलने म्हणजे डुबून जाईल वगैरे. तर मग चायनावर आपण आयात शुल्क लावतो. ते 40 रुपयाचं शर्ट 140 रुपयाचं होतं. मग आता चायना काय करेल, मागच्या दरवाजाने ते शर्ट बांगलादेशला विकेल आणि त्याचं टॅग वगैरे चेंज चेंज करेल, मेड इन चायना वगैरे. ते जे टॅग होतं, जे कंपनी नेम होतं ते चेंज करेल आणि बांगलादेशच ते शर्ट स्वस्त्यामध्ये भारताला विकेल. सिम्पल. म्हणजे ओरिजिन कुठं झालं त्या शर्टाचं, चायनालाच झालं. ओके, बांगलादेशने केलं का ते ओरिजिन, कंट्री ऑफ ओरिजिन म्हणजे उगम देश कोणचा होता, तर चायनाच होता त्या टी शर्टचा, बांगलादेश नव्हता. ओके, फक्त टॅग आणि ते चेंज केलं. दुसरं एक अजून ओरिजिनचा कन्सेप्ट आहे मित्रांनो. त्याच्यावर वॅट वगैरे लागतं काहीतरी, सांगेन तो नंतर, उद्या सांगेल वाटलं असतं, आज लांब मोठा आर्टिकल होऊन जाईल ते. तर लेखक तेच म्हणतो इथं, इसवी सन पूर्वी 250 वर्षापासून हा करार चालू आहे. आणि मुक्त व्यापार करार सांगितलं मी तुम्हाला काय असतं, औषधी आणि ते एक्झाम्पल घेऊन सांगितलं. नंतर लेखक तेच म्हणतो की वस्तू आणि सेवा, आपण सेवा सेक्टरमध्ये जास्त आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना, एक प्रायमरी सेक्टर, द्वितीय सेक्टर, तृतीय सेक्टर, हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतं आणि हे सेवा क्षेत्र असतं आणि शेती वगैरे, शेती रिलेटेड असतं. तर आपण सेवा क्षेत्रामध्ये तृतीय क्षेत्रात आपण जास्त आहे. रूल्स ऑफ ओरिजिन या प्रकरणात भागीदारी देशामध्ये कंट्री ऑफ ओरिजिन ते सांगितलं मी तुम्हाला, मान्यता दिली जाईल. हा डेटा यूज करू शकतो आपण. भारताच्या 99% अधिक हे वाचून घ्यायचं. किमान 90% भारतीय निर्यातीला शुल्कात तात्काळ सूट भेटणार आहे. आपण जी पण निर्यात करू ते 90% जी निर्यात आहे त्यामध्ये एकदम इमिजिएट सूट भेटणार आहे. आणि कापड, कपडे, चामड्याच्या वस्तू, रत्ने, दागिने, लाकूड, लाकडी कोरीव हे म्हणजे युरोपियन युनियनमध्ये याची डिमांड असते, हे भारतामध्येच बनत आहे. लाकडी वस्तू वगैरे नाही आपण सजवतो वगैरे, फॉरेनर विकत घेतात ते तसं. त्यामुळे रसायने, इलेक्ट्रॉनिक, कृषी प्रक्रिया उद्योग, खनिजे यांसारख्या उद्योगांना यूमध्ये चैतन्यशील निर्यातीचे वैविध्य आणता येऊ शकतात. हे लक्षात ठेवा, 2-3 उद्योग लक्षात ठेवायच्यातले तुम्ही आन्सरमध्ये वापरू शकता याच्यात. आणि यूच्या वाहन उद्योगाला बाजारपेठ प्रवेशाची मुभा दिली जाईल, असली तरी आयात शुल्काच्या दराच्या कोट्यामागे टप्प्याटप्प्याने दिले जाईल. ओके, एकदा हे पॉईंट लक्षात घेऊ. ज्या मोठ्या मोठ्या आपले आता हे कोणते मर्सडीज बेन्झ वाटतं, हे BMW आहे, हे पोर्शे वगैरे, ह्या कुठं बनतं मित्रांनो, हे जर्मनीचं आहे. ओके, जर्मनी म्हणजे युरोपियन युनियन कंट्रीमध्येच बनतं. रोल्स रॉयल हे UK मध्ये बनते वगैरे. तर हार्डली डेव्हिडसनचं माहिती आहे का तुम्हाला काय झालं होतं, आपण हार्डली डेव्हिडसन वगैरे बाईक स्वस्त्यामध्ये येऊ शकते आपल्या इंडियाला. पण सपोज ती 2.5 लाखाची येऊ शकते आपल्या इंडियाला. पण 2.5 लाखाची तर आपली बुलेट पण येते, क्लासिक, क्लासिक, रॉयल एनफिल्ड क्लासिक, 350 पण येते वगैरे. पण आता ही बाईकच आपण 2.5 लाखाला घेऊ, हार्डली डेव्हिडसन, तर रॉयल एनफिल्ड कोणी घेणारच नाही. तर याच्यावर आहे ना, सरकार आयात शुल्क लावते एकदम. तर जी 2.5 लाखाची बाईक आहे ती 5 लाखाला होऊन जाते, नाही तर ती 7 लाखाला होऊन जाते, नाही तर ती 10 लाखापर्यंत पण जाते. एक्झाम्पल घेऊन सांगू आलो मी. तर मग जे लोकल जे मार्केट आहे आपलं, जे भारतीय जे कंपन्या आहे वगैरे, त्यांच्या गाड्या लोक घेईल वगैरे. हार्डली डेव्हिडसनसोबत पण हे झालं. आता BMW वगैरे स्वस्त गाड्या असतात, म्हणजे इतक्या पण स्वस्त नसतं, पण आपण आयात शुल्क लावतो त्यामुळं अजून ते महाग होऊन जातं. ओके, आयात शुल्क काय लावतो आपण, आपले जे भारतीय उद्योग वगैरे, भारतीय जे कंपन्या गाड्यांच्या, टाटा बिटा हे ते, रॉयल एनफिल्ड वगैरे, त्यांचं म्हणजे झालं पाहिजे, त्या चालल्या पाहिजे. त्यासाठी इथं लेखक तेच म्हणतो की भारताने EUच्या वाहन उद्योगाला बाजारपेठात प्रवेशाची मुभा दिली असली तरीही ती आयात शुल्क दराच्या कोट्याद्वारे टप्प्याटप्प्याने दिली जाईल. पहा किती मस्त भारत गेम खेळवायला, की आम्ही देऊ भाऊ तुम्हाला हे वाहन शुल्काला मुभा देऊ, पण टप्प्याटप्प्याने देऊ, आम्ही हळूहळू देऊ वगैरे. ओके,
नंतर सेवा व्यापार तुम्हाला सांगितलं होतं एक कृषी असतं, दुसरं मॅन्युफॅक्चरिंग असतं आणि तिसरं असतं सेवा क्षेत्र. तर आपण सगळ्यात स्ट्रॉंग सेवा क्षेत्रातच आहे. म्हणजे लंडनमध्ये जे ए टी एमचं जे सॉफ्टवेअर असतं ते आपल्या पुण्यात बनतं. सिम्पल. म्हणजे आपण जे सॉफ्टवेअर आहे ना ते सेवा जे ते तिकडे पाठवतो आपण. तर येईन ते समोर आपल्याला. तर सेवा क्षेत्राला ईयूने भारताला 144 सेवा क्षेत्राबद्दल आश्वासन दिलेलं आहे. मोबिलिटी मोबिलिटी म्हणजे किती स्पीडने आपण सेवा नाही तर गुड्स वगैरे पोहोचू शकतो वगैरे. आणि तेच इलेक्ट्रॉनिक पेमेंटबद्दल अधिक संबंध वाढवण्यासाठी सोय केली असून यू पी आयसारख्या डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये भारतात तांत्रिक लाभ घेऊन समावेश आहे. सेवा क्षेत्र झालं मित्रांनो. यू पी आय यू पी आय हे भारतामध्ये युनिक आहे. हे बाकीच्या कंट्रीकडे नाही आणि भारत आता आजूबाजूच्या कंट्रीला हे देत आहे वगैरे. हे जे तंत्रज्ञान होतं आणि शेअर करत आहे म्हणजे. आणि आता तर टॅक्स वगैरे काहीच नाही म्हणजे आपल्या पैसे नाही लागत यू पी आय वगैरे. यू पी आय म्हणजे फोनपे ते नाहीच, ते प्रायव्हेट कंपनी आहे. ते यू पी आय वेगळं असतं. आणि यू पी आय म्हणजे तसंच पण हे गव्हर्नमेंटचं असतं म्हणजे ह्याच्यावर पैसे नाही आकारत. पण पुढं चालून समजा हे तंत्रज्ञान आपण युरोपियन युनियनला दिलं आणि एकदम कमी कर पण आकारला त्याच्यावर 1% वगैरे, तरी पण भारतामध्ये खूप म्हणजे पैसा येऊ शकतो, गव्हर्नमेंटला पैसा भेटू शकतो. ओके. नंतर तेच परस्पर फायद्याचे खुले रस्ते वगैरे, फायद्याचे मुक्त व्यापार आणि कामगार आणि पर्यावरण मानकामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न न करता शाश्वत विकासाला उद्दिष्टाला त्याच्या व्यापार संबंधाची पूर्णतः तोड दिलेली आहे. ओके. कामगार आणि आता युरोपियन कंट्री आहे ती अशी डेव्हलप नेशन आहे. युरोपियन कंट्री डेव्हलप नेशन आहे. तिचं लेबर लॉ जे आहे ना, म्हणजे आपल्यासारखे नाही एकदम 18 घंटे. बिहारून मजदूर आणा, त्यांना 18 घंटे काम करा, सुट्टी नाही, काही नाही, काही नाही. ते बिचारे ते बिडी गुटखा खाताना कामं करत बसा 18 घंटे. युरोपमध्ये तसं नाही आहे मित्रांनो. युरोपमध्ये लेबर लॉ एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे कामगारचे जे नियम आहे ते स्ट्रॉंग आहे. आणि पर्यावरणीय मानक पण स्ट्रॉंग आहे, एन्व्हायरमेंटल लॉ पण स्ट्रॉंग आहे. पण लेखक तेच म्हणतो की इतकं ह्याला सध्या साईडला केलेलं आहे आणि शाश्वत विकास आपलं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ नाही, ते गोल नाही आपले एस टी जी 17 गोल, त्याच्यावर भर दिलेला आहे आणि हे थोडं बायपास केलेलं आहे वगैरे. नंतर लेखक तेच म्हणतो की काही संवेदनशील मुद्दा दुग्ध विकास आणि कृषी क्षेत्राची तडजोड न करता बाजारपेठ खुली करण्याची हे ते. आणि भूधारक वंचित गटातील शेतकरी आणि काही उद्योग क्षेत्राच्या उत्पन्न उपजीविकेचा प्रश्नाचा आमचा अग्रक्रम होता. यूने देखील त्या संदर्भात लवचिकता दाखवली. बाकी काही सांगितलं नाही. समजवायला तुम्हाला दुग्ध व्यवसाय आणि कृषी व्यवसाय आपण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं यू एसचं दूध आणि इंडियाचं दूध वगैरे. आणि कृषी व्यवसाय पण सांगितलं होतं मागच्या आर्टिकलमध्ये. कराग्रे वस्तलक्ष्मी नाही, हे कालच्या आर्टिकलमध्ये सांगितलं होतं मी कृषी वगैरे. म्हणजे सोयाबीन वगैरे आपण कधी इकडूनच इम्पोर्ट करत असलो तर सोयाबीनचे भाव कोसळेल वगैरे. कालचं आर्टिकल एकदा बघून घ्या. तर आता लेखक तेच म्हणतो. आता लेखक सरकारी नोकर आहे तर तो सरकारची साईड घेईन, पण एक्झॅक्ट कसं व्हायला ते काहीच नाही सांगितलं. फक्त एवढंच सांगितलेलं आहे त्यांनी की आम्ही तडजोड आमचा अग्रक्रम होता की आपले शेतकरी आणि बाकीचे जे काही उद्योग आहेत त्यांचा उपजीविकेचा प्रश्न आमचा अग्रक्रम होता की आम्ही त्यांचं फ्रंटला तेच ठेवलं आम्ही की त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि युरोपियन युनियन पण लवचिकता दाखवली, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी म्हणतो आपण त्याला, फ्लेक्झिबिलिटी दाखवली. पण हे काम कसं करतं ते काही लिहिलेलंच नाही मित्रांनो. म्हणजे चांगले शब्द वापरलेले, पण एक्झॅक्ट कसं आहे काही सांगतच नाही मित्रांनो. कारण आता गव्हर्नमेंटचं काम आहे, ते सरकारी काम आहे ते. ओके. तर त्यांनी एवढंच लिहिलेलं आहे आजच्या आर्टिकलमध्ये. कसं लिहिलेलं, काय होईल काय नाही ते नाही सांगितलं. फक्त युरोपियन युनियननी फ्लेक्झिबिलिटी दाखवली की ओके, दुग्ध व्यवसाय आणि कृषी व्यवसाय चांगला राहील तुमचा, त्याच्याबद्दल काही नाही. आणि हे 10 पॉईंट काढलेले मित्रांनो आपण जे डिस्कस केले ना त्याच्या वेगळे हे 10 पॉईंट तुम्ही यू पी एस सी तर एम पी एस सीच्या मेन्समध्ये वापरू शकता. कार्बन टॅक्स वगैरे टप्प्याटप्प्याने. डेटा संरक्षण पण युरोपियन युनियनमध्ये खूप म्हणजे महत्त्वाचं आहे. आपण काहीच नाही करत. डेटा लोकलायझेशन उद्या सांगेल डेटा लोकलायझेशन काय असतं, डेटा संरक्षण काय असतं. हा करार भारताच्या मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतसाठी चांगला आहे. समजा आयात निर्यात वगैरेला चांगला आहे. हा पॉईंट नव्हता त्याच्यामध्ये. रोजगार निर्मिती, जी डी पी वाढ
आणि कन्क्ल्युजनमध्ये लिहू शकता आर्थिक धोरणासाठी हितासाठी आवश्यक आहे. ओके. तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो मी, एक इंट्रो असतं, एक बॉडी असते आणि एक कन्क्ल्युजन असतं. कन्क्ल्युजनमध्ये सगळे लोक चांगले चांगले बोलबच्चन देतं, म्हणजे निपक्ष, नियमारहित, कायदेशीर चौकटीत, समृद्धी, आर्थिक समृद्धी वगैरे. ते वाचून घ्या एकदा. तसं पण पॉईंट दिलेले मी तुम्हाला, हे जे 15वा पॉईंट वगैरे हे कन्क्ल्युजनमध्ये लिहू शकता तुम्ही. ओके. आणि ह्याच्यावरचे 2 प्रश्न जे तुम्ही लिहत नाही, मला दिल्लीला एक नामांकित इन्स्टिट्यूशनमध्ये UPSCच्या IASच्या इव्हॅल्युएशनचा एक्सपिरियन्स आहे जॉब करण्याचं. 2 इन्स्टिट्यूट, मी ते नाव नाही सांगू शकत. तर आमचं तेच काम आहे, सोशोलॉजी आणि मेन्सचे आन्सर रायटिंग आणि एसेचे आन्सर रायटिंग चेक करायचे आणि त्याचे इव्हॅल्युएशन करायचे. तर प्लीज उत्तरं लिहा. एक तर 150 शब्दात लिहा, नाही तर 250 शब्दात लिहा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला ते पाठवा प्लीज प्लीज प्लीज. आणि या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदा परत आपण रिवाईज करू. इंडिया आणि युरोपियन युनियनचा, अमेरिकाचा नाही हा करार, युरोपियन युनियनचा, युरोपियन महासंघाचा, दोघांना विन विन सिच्युएशन आहे. तर आपण तेच पाहिलं की एन्शियंट काळामध्ये, एकदम जुन्या काळामध्ये कसा व्यापार व्हायचा, इसवी सन पूर्वी 250 शतकामध्ये. फ्री ट्रेड अग्रीमेंट काय आहे, मुक्त व्यापार करार काय, एक्झाम्पल घेऊन समजून सांगितलं मी तुम्हाला. रूल्स ऑफ ओरिजिन, कंट्री ऑफ ओरिजिन, उगम देश काय असतं ते पण एक्झाम्पल देऊन समजून सांगितलं मी तुम्हाला. बॅकडोअरनी कसं हे करता येतं. वाहन उद्योग वगैरे, आयात शुल्क वगैरे, हार्डली डेव्हिडसनचं एक्झाम्पल घेऊन समजून सांगितलं मी तुम्हाला. बाकी आपल्या दोघांना कसा फायदा आहे पहा. ते काल आपण अमेरिकेचं आर्टिकल डिस्कस केलं. विन विन सिच्युएशन आहेच नाही मित्रांनो, फायदा आहेच नाही. काल पाहिलं नव्हतं आपण ते. परस्पर समानता आहे नाही मित्रांनो, इथं परस्पर समानता आहे. ओके. सेवा क्षेत्र पाहिलं आपण, UPI पाहिलं, UPIचा कसा यूज करू शकतो आपण. कामगार आणि पर्यावरण मानक वगैरेला सध्या नाही, शाश्वत विकासाकडे भर दिलेली. आणि युरोपियन युनियनने लवचिकता दाखवलेली आहे, फ्लेक्झिबिलिटी. तुमचा दुग्ध व्यवसाय आणि कृषी व्यवसाय सेफ राहो. दुग्ध व्यवसाय पाहिला आपण काल अमेरिका आणि त्याचं एक्झाम्पल घेऊन. कृषी व्यवसाय, सोयाबीन वगैरे. हे 10 पॉईंट, हे 15 पॉईंट दिलेले मित्रांनो. आणि 2 क्वेश्चन दिले. प्लीज ह्याचा आन्सर लिहा आणि मला पाठवा. आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू मित्रांनो.